ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई केलेली आहे। दिवा येथील खान कंपाऊंड जवळ शेकडो नागरिक या कारवाई विरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड येथील अनधिकृत इमारतींवर महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात येते। या कारवाईला विरोध दर्शवण्याकरता खान कंपाऊंड येथील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून कारवाईला विरोध दर्शवत आहेत। कारवाई करण्याकरता आलेल्या जेसीबीला नागरिकांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळते। महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची होतीये। तर परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता खान कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। तर ह्या ठिकाणी आपण बघतोय की शेकडो नागरिक या कारवाईला विरोध करतायत। काय परिस्थिती आहे निकेश? नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत जे बांधकाम आहे मुंब्रा आणि दिव्यातल्या या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेवरती ताशेरे ओढले होते। त्यानंतर ठाणे महानगरपालिका ऍक्शन मोडवरती आलेली पाहायला मिळाली। पहिल्या तर सर्वाधिक पहिला दिव्यातल्या जे काही अनधिकृत इमारत होती तर 8 अनधिकृत इमारतींवरती ठाणे महानगरपालिकेने कारवाई केल्याच्या नंतर आज ठाणे महानगरपालिकेचा जो मोर्चा जो आहे तो मुंब्रा या शहरामध्ये आलेला पाहायला मिळाला। आणि दिव्या आणि मुंब्र्यातलं जे हे दिव्यातलं खान कंपाऊंड आहे या ठिकाणी जी इमारत आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी जेव्हा ठाणे महानगरपालिकेचं अतिक्रमण पथक पोहोचलं त्यावेळेला तिथल्या ज्या नागरिक आहेत त्या नागरिकांनी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। जे काही जेसीबी होती त्या जेसीबीच्या समोर हे नागरिक समोर जे आहे ते आलेले पाहायला मिळत आहेत। अनधिकृत बांधकामाच्या विरोधात हे सगळे नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावरती जी कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि त्या विरोधात आता नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। पण नागरिकांचा रोष जो आहे जो विरोध जो आहे तो कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच निकेश याकडे आपलं लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।